हाय गाइस, तो हा बायांचाच काढा तो. न्यू कॅमेरामॅन हायर केलाय. लेडीज फर्स्ट. तर तू माझा व्हिडिओ शूट कर तुमच्याकडे. रविदा याच्या फॅमिलीचा फोटो नाही आणि काढले सूर्याकार कसा काय. अरे यो काढ ना. तर फायनली सगळी मंडळी चढलेली आहे बसमध्ये. आता इथून आपण निघू कोल्हापूरच्या दिशेने. आय होप की तुम्हाला एपिसोड नंबर 1 आवडला असेल. तर हाय मित्रांनो, मी प्रशांत मोडे आणि वेलकम करतो एपिसोड नंबर 2 मध्ये. तर या एपिसोडमध्ये आपल्याला आज कव्हर करायचं आहे शाहू पॅलेस. तर बघूयात कसं. अजून तर कोल्हापूरला पोहोचलेलो नाही, बट कोल्हापूरपर्यंत पोचता पोचता आपल्याला जे काही सुंदर सुंदर दृश्य बघायला मिळतील ते मी दाखवेन. ट्रिपबद्दल 2 शब्द सांग. ट्रिप तर सुद्धा चांगली आहे. आता आम्ही कुठे पोचलो आपण. हायवेच्या साईडला. आता सातारा परत लांब आहे. दादा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. काय जबरदस्त स्कीम दिसतात नाहीच. संपूर्ण ऊसाची शेती. आपली ट्रिप चालू झालेली 11:30 वाजता काल रात्री. आणि ज्या डेस्टिनेशनला, ज्या लोकेशनला पोचायचं होतं, तर आता आम्ही पोचते थोड्याच वेळात. आताच्या वाजले 2 दुपारचे. ज्या मध्यंतर आम्ही ब्रेक घेतला फ्रेश होण्यासाठी. ओके, सो आता या वेळेला आपला टार्गेट आहे न्यू शाहू पॅलेस एक्सप्लोर करायचा. आणि टाइम राहिला तर नेक्स्ट लोकेशन आपण एक्सप्लोर करू कन्हेरी मठ. ट्रॅव्हलिंगला जास्त वेळ गेला, 12 तासाच्या वर. हा साईडला बघत असाल तर हा आहे न्यू ब्लॉगर. तर फायनली आपण चाललोय आपल्या कोल्हापूर ट्रिपच्या पहिल्या ऐतिहासिक स्थळावर. समोर रस्ता आहे न्यू पॅलेसचा. ह्या बसचा जवळपास 14 ते 16 तास प्रवास केला. फायनली पोहोचलोय पहिल्या ऐतिहासिक स्थळाला. कसा वाटला तुला? कुठं आलोय आपण? कोल्हापूरला. मी कोल्हापूरला आलेला आहे, नक्की येऊन पहा. आपल्याला सांग, ही बस आपली किती मस्त दिसते पहा. हारबीर लावून आधीच शिरीष फाट्याला नारळ बिरल फोडलाय आपले. हा, दुसरे दिवस कोल्हापूरला पोहोचलो. या ठिकाणी तिकीटचा दर दिलेला आहे शाहू पॅलेसमध्ये बघण्यासाठी. तर तिकीट घेतलेलं आहे एंट्रीचा. चला आता जाऊ पुढे. कसा आहे पॅलेस मी पण पहिल्यांदाच अनुभवणार आहे. खाली पकड उतरली दिसला. सो गाइस, आपण फायनली पोहोचलोय शाहू पॅलेस जवळ. हा समोरच शाहू पॅलेस भला मोठा आहे. आणि समोरच या चौकामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आहे. आणि हा पुतळा कास्य धातूपासून तयार केलेला आहे. या ठिकाणी हरणे आहेत, ते आपण पॅलेस बघितल्यानंतर बघू. ओके, चला आपण पहिले जाऊ आतमध्ये.
पॅलेसच्या परिसरातील हा घंटानाद प्रत्येक तासाला होत असतो. शाहू पॅलेसच्या या परिसरामध्ये फॅमिलीला कॅप्चर करता नाही आली, कारण की एवढा लांबचा प्रवास करून सर्वजण थकलेले होते. त्याच्यामुळे थोडेफार फिरून ते लगेच बसमध्ये बसले. मी फक्त काही या पॅलेसचे सीन घेतले. या पॅलेसच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला फोटोग्राफीला बंद आहे, त्याच्यामुळं तर आता आपल्याला रविदादा सांगतील आतमध्ये आपण जे काही शस्त्र सामग्री बघितली पूर्ण त्या राजवटीतली त्याच्याबद्दल 2 शब्द. हे सांगायचं आहे की मला ते तर हत्यार आपल्याकडे तर कधीच नाही आता बघायला भेटलं, पण मी आता माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच हे हत्यार बघितले. काय आवाढव्य हत्यारे कसे वापरत असतील हे पण मी मनामध्ये असं करू शकतो, पण एवढं मोठं हत्यार ते कसे का वापरत असतील त्यावेळेच्या काळात. आणि भरपूर असे हत्यार आहेत तिथे, तर ते त्यांनी कसे काय जपून ठेवले असतील आणि बनवले असतील कसे. एक मोठा विचार येऊन पडतो. ओके. आणि महत्त्वाचं मी एक ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये जंगलातले प्राण्यांचे पाय आणि त्याच्यावर बनवलेले काही वस्तू, म्हणजे तो एक ओरा अलगच होता त्या काळचा. ओके. एकविसाव्या आजच्या या काळामध्ये प्रत्येक घरोघरी कुत्रे पाळतात. या ठिकाणी असे नाही, त्या काळामध्ये बिबटे पाळायचे. तो ओरा काय होता त्या काळचा ना, तो तुम्हाला इथे गेल्यानंतरच समजेल. तर आपण पॅलेस पूर्णपणे बघितला. आता पॅलेसच्या समोरील असलेली हरणं तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे, वाव, किती खेळायला लागल्यात छोटी छोटी हरणे. तर वरती जाऊन बघू, तिथून आपल्याला व्हिडिओ पण काढायला एकदम परफेक्टली जमेल. इकडची सगळी हरणं बघायला भेटतील. चला, लहान मुलांसाठी हरणं बघायचं एक वेगळीच मजा या ठिकाणी भेटते. बाकी पूर्ण इतिहासासमोर आपण हरणं बघू. बदका पण येते. पण इथे जवळ तर नाही मिळत. आवाज द्यायला ओरडायला लागली ती. चिच्चा किती बाजल्यात बघा गाईस. चला.